सतारा सिविल अस्पताल में गणेश उत्सव के अवसर पर रंगोली प्रतियोगिता का आयोजन। जो हमारे सभी देशों में एक अहम मुद्दा है, महिला सशक्तिकरण और महिला सुरक्षा। ऐसी कई बुरी घटनाएं घट चुकी हैं। महिला सशक्तिकरण और महिला सुरक्षा, आज यहाँ हमने लगभग 18 रंगोलियां बनाई हैं। वे सभी क्षेत्रों में काम कर रही हैं, लेकिन जब वे काम करती हैं तो उन्हें छोटी छोटी समस्याओं और खतरों का सामना करना पड़ता है। इसके लिए उन्होंने इस रंगोली के माध्यम से एक बड़ा संदेश दिया है। महिलाओं को अपनी सुरक्षा कैसे करनी चाहिए, महिलाओं को अपने साथ रक्षक रखना चाहिए। उन्होंने दिखाया है कि महिलाओं को औजार कैसे पकड़ना है, या जूडो या कराटे आदि। उन्होंने दिखाया है कि महिलाओं पर सबसे पहले अत्याचार नहीं करना चाहिए। इससे अच्छा स्पर्श बुरा स्पर्श है। इसमें महिला सशक्तिकरण के लिए विभिन्न प्रकार की रंगोली प्रतियोगिताएं आयोजित की जाती हैं। महिलाओं का सुरक्षित विकास रंगोली का चित्र बनाकर संदेश देने का प्रयास किया जाता है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। दरवर्षी आम्ही जिल्हा रुग्णालय येथे सर्व आमचे अधिकारी कर्मचारी मिळून गणेशोत्सव साजरा करत असतो। त्यानिमित्त आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो। तर आत्ता जो आपला पूर्ण देशामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे, महिला सशक्तीकरण आणि महिला सुरक्षा। आता आपण बघतोच की बऱ्याच ठिकाणी खूप अत्यंत वाईट घटना घडलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी, नर्सिंगचे मेट्रन सर्वांनी असं ठरवलं की ह्याबाबत आपण काहीतरी इथं ॲक्टिव्ह करूया। मग त्यानुसार असं आमचं ठरलं की रांगोळी स्पर्धा आम्ही घेतो। तर त्यामध्ये सर्वांना यामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केलं होतं आणि विषय दिला होता की महिला सशक्तीकरण आणि महिलांची सुरक्षा। तर आज इथं आम्ही एक साधारणतः 18 रांगोळ्या म्हणजे त्यांच्या प्रत्येक टीमनं काढलेल्या आहेत। त्यासाठी सर्व साहित्य आम्ही स्वतः त्यांना दिलेलं आहे आणि त्यातून आम्ही साधारणतः एक 3 बक्षिसं काढून बाकीच्या 1-2 उत्तेजनार्थ पण देणार आहे। तर ह्यामध्ये जे आम्ही रांगोळी बघितल्या सगळ्या, तर त्यांनी त्यामधून असंच सांगितलं आहे की महिला आता पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात कामं करत आहे, पण ते करत असताना त्यांना बाकीचे पण थोडेशा अडचणी धोके येत आहेत। तर त्यासाठी ह्या रांगोळीमधून त्यांनी खूप मोठा संदेश दिलेला आहे की महिलांनी स्वतःचा बचाव कसा करायचा, महिलांनी स्वतःजवळ प्रोटेक्टिव्ह साधनं कशी ठेवायची, किंवा महिलांनी स्वतःला जुडो असेल, कराटे असेल, असं इतरसुद्धा हे सर्व त्यांनी त्यामधून दाखवून दिलेलं आहे की महिलांनी पहिल्यांदा एकतर आपल्यावर अत्याचार होऊच नाही, म्हणजे गुड टच असेल, बॅड टच असेल, असं हे सर्व ह्या रांगोळी स्पर्धामधून सर्व त्यांनी चित्रित केलेलं आहे आणि खूप छान ह्यांनी सर्व सांगितलेलं आहे। आणि त्यातील आम्ही 3 जणांना एक बक्षीस देऊन प्रोत्साहित करणार आहोत। माझं नाव प्रतीक्षा गणेश स्वामी। आज जिल्हा रुग्णालय सातारा येथे गणेशोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। यामध्ये आम्ही सर्वांनी 18 रांगोळ्या, यामध्ये नर्सिंग स्टाफ तसंच नर्सिंग स्टुडंट यांचा समावेश होता। आम्ही रांगोळ्यांमधून वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरणासाठी काय काय केलं पाहिजे किंवा त्यांच्यावर अन्याय कसे होतात त्यापासून त्यांनी कसा बचाव केला पाहिजे याबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये त्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कराटे शिकली पाहिजे, किंवा त्यांनी जर का त्या एखाद्या क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभ्या असतील तरी सुद्धा त्यांनी स्वतःचे छंद कसे जोपासले पाहिजेत याचा संदेश देण्याचा आम्ही सर्व रांगोळ्यांमधून प्रयत्न केला। गुड इव्हनिंग। आज जिल्हा रुग्णालय सातारा येथे रांगोळी स्पर्धा, गणेशोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। या रांगोळी स्पर्धेचा मुख्य उद्देश होता, म्हणजे याचा विषय होता महिला सबलीकरण। मी जी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीमध्ये मी पहिला उद्देश जो दाखवलेला आहे की महिला ही किती सुरक्षित आहे हे पहिले दाखवलेले। महिला सबलीकरण करण्यासाठी तिला आपण किती सुरक्षित करून तिला सबलीकरण करू शकतो हा माझा मुख्य उद्देश होता। त्याच्यासाठी मी ज्या रांगोळी, माझी जी रांगोळी आहे त्याच्यामध्ये मी चालू घडामोडी दाखवलेल्या आहेत की जे रेप केसेस होत आहे, तिच्यावर कसा अन्याय होतोय, भ्रष्टाचार कशा रिलेटेड आहे, तिला कसा न्याय मिळवून दिला जातोय, हे मी त्या माझ्या रांगोळीमध्ये काढलेले। त्याच्यानंतर महिला सबलीकरण करण्यासाठी महिलाही कुठल्या लेवलपर्यंत, कुठल्या पदेपर्यंत पोहोचलेली आहे, म्हणजे सर्वत्र जगामध्ये महिला ही कुठेच कमी पडलेली नाहीये, सर्व ठिकाणी ती महिला पोहोचलेली आहे। असं ह्या महिला सबलीकरण निमित्त मी जी रांगोळी काढलेली आहे।